पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून छत्रपती संभाजी महाराजांचा तब्बल 100 फुटी पुतळा उभारला जाणार आहे आणि त्याचे अनेक पार्ट्स आता पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झालेले आहेत। दिल्लीमध्ये या पुतळ्याला मूर्त रूप दिलं जातंय, तिथंच हा पुतळा बनवला जातोय आणि त्याचे सगळे पार्ट जे आहेत ते एकामागोमाग एक करत पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होत आहेत। मोशीच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रावरती हा पुतळा उभारला जाणार आहे। हे सगळे पार्ट जोडून या पुतळ्याची उभारणी केली जाणार आहे। परंतु अशातच महाराजांचा एका पायाला तडा गेल्याचं समोर आलेलं आहे। आपण हा तोच पाय आहे, बघू शकतो एक मोठी भेग या पायाला पडलेली आहे। त्यामुळं हे काम निकृष्ट दर्जाचं आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। परंतु पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनं असा निष्कर्ष आत्ताच काढणं चुकीचं आहे असं म्हटलेलं आहे। त्यामागचं कारण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। हे काम आत्ता या ठिकाणी सुरू आहे, या कामाला आणखी काही महिने लागणार आहेत। 2025 उजाडेल तेव्हा हा पुतळा मोशीतल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या लगत उभारला जाईल असं महानगरपालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। परंतु याच पायाचा फोटो, जो तडा गेलेला पाय आहे त्याचा फोटो आणि त्याचे व्हिडिओ हे सध्या समाज माध्यमावरती व्हायरल झालेले आहेत आणि त्यावरती विविध चर्चा ज्या आहेत त्या उलटसुलट सध्या सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळं तब्बल 47 कोटी रुपये खर्चून हा जो भव्य दिव्य पुतळा उभारला जाणार आहे त्याबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका योग्य ती खबरदारी घेईल अशी अपेक्षा बाळगूयात। नजीमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी-चिंचवड। सर्व शहरवासियांना आणि अदरवाईज ऑल्सो मला सांगायचं आहे याच्यामध्ये की सर्वात आधी ही न्यूज अगदी चुकीची न्यूज आहे। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे जे आपला PMRDचे एक्झिबिशन हॉल आहे त्याचे शेजारी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करतोय। जवळपास 1 ते 1.5-2 वर्षापासून तो काम आपला सुरू आहे। माझी सर्व लोकांना विनंती राहील की अशी जे चुकीची बातमी जे पसरत आहे त्याच्यावर लक्ष न देता त्याची परिस्थिती आज रोजी सद्यस्थितीत आज रोजी असं आहे की पुतळ्याची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही। त्यांचे वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती होत आहे आणि वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती व्यवस्थित रूप झाल्यानंतर पुतळ्याची आपली उभारणी आपण सुरुवात करणार आहे। पार्ट बाय पार्ट ते पुतळ्याचं इन्स्टॉलेशन होणार आहे। 100 फीटचा जवळपास पुतळा आहे म्हणून मोठा पुतळा असल्यामुळे त्याला पार्ट बाय पार्ट मध्ये आपल्याला इन्स्टॉल करावा लागतोय। आणि आज रोजी जे आपलं जे काही आपल्याला बातमी किंवा फोटो जे काही व्हायरल होत आहे ते आपलं पुतळ्याची साईटवर नसून जे आपलं फॅब्रिकेशन शेड आहे राम सुतार साहेबांचा त्या ठिकाणचे काही फोटो घेऊन व्हायरल केले जात आहे। ते खऱ्या अर्थाने एक प्रकारे मिसचीफ मी त्याला म्हणणार, त्याच्यामध्ये काय अतिशयोक्ती होणार नाही। तर लोकांना माझी विनंती राहील की हा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, याला तुम्ही कोणत्याच काही मिसइन्फॉर्मेशनला त्या ठिकाणी विश्वास करू नये। आज रोजी जे आपली परिस्थिती आहे त्याच्यामध्ये नुसतं आपलं पेडेस्ट्रल तयार झालाय, बेस तयार झालाय, पुतळ्याची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही। आणि जेव्हा केव्हा आपण पुतळ्याची उभारणी करू तो आपले जे जगप्रसिद्ध राम सुतार साहेब आहे त्यांचेच संपूर्ण देखरेखमध्ये आणि त्यांचे मार्फतच सगळं फॅब्रिकेशन सुरू आहे आणि IIT बॉम्बे सुद्धा याच्यामध्ये कॉन्करंट इव्हॅल्युएशनसाठी इन्व्हॉल्व आहे। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।